महेश कृष्णा इंदापुरे। मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय मार्गदर्शक आहे। माझे जवळपास आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील मी या महाराष्ट्राला, या देशाला दिलेले तयार करून, आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू देखील मी तयार करून दिलेले आहेत महाराष्ट्र राज्याला। मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 10 मागण्या आहेत। जसं स्टेट बोर्डला तुम्ही मार्क्स देतात ग्रेस गुण, तसं CBSE बोर्डालाही देण्यात यावं, कारण की खेळाडूंचं दोन्ही नुकसान होतं। एकाच पातळीवर खेळतात, एकाच स्पर्धेत खेळतात, मग नैसर्गिक न्यायाप्रमाणे हा शैक्षणिक न्याय द्यावा, कारण की CBSEचा अभ्यासक्रमही थोडा डिफिकल्ट असतो, त्यामुळं त्यांना याचा लाभ सगळ्यात आधी द्यायला पाहिजे। जर आपण 2036चा विचार करत असाल तर मिशन ऑलिम्पिक 2036चा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये याची वाढ व्हायला पाहिजे। क्रीडा खेळणाऱ्या खेळाडूंना आज या ठिकाणी हे मार्क्स मिळायला पाहिजे। किती दिवस आंदोलन कधी आहे? आमचं आंदोलन आहे 23 तारखेपासून आहे। 23 तारखेपासून आम्ही सुरू करतोय। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। मग त्यासाठी आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, आणि आम्ही महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंनाही आव्हान करतो की आपणही या आंदोलनात सहभागी व्हावं, कारण आपलेही कोचेसलाही करतो, पालकांनाही करतो की आपली मुलं CBSEचे आहेत, आपलेही खेळाडू CBSEचे आहेत, त्यांनाही न्याय मिळावा। त्यानंतर 5% आरक्षणाहून 10% आरक्षण करावं, कारण की 2000 साली हे आरक्षण दिलं गेलं होतं, तर आता 26 वर्ष झाले, खेळाडूही वाढले, आरक्षण मात्र तेवढंच आहे, त्यामुळे याच्यात वाढ करण्यात यावी, अन्यथा स्पोर्ट्स आरक्षण हे ओपनपेक्षाही जास्त लागेल। या संदर्भात आम्ही क्रीडा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, क्रीडा आयुक्त सगळ्यांसोबत पत्रव्यवहार झालेले आहे। नाही, ते कसल्याही प्रकारचा रिप्लाय आम्हाला मिळालेला नाही। आज महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार तुम्ही सन्मान म्हणून देता, आणि काहीतरी इतर खेळाडूंपेक्षा मोठी कामगिरी केली म्हणून आम्हाला देता, मग आम्हाला नोकऱ्यांपासून वंचित का? आणि ऑलिम्पिक मान्यता गेम आहे, आम्ही महाराष्ट्राचं नाव मोठं करावं याच्यासाठी लगातार 15 ते 20 वर्ष आम्ही लगातार या महाराष्ट्रासाठी खेळलो, तर मग ह्या महाराष्ट्राचं धोरण का बदलत नाही आहे, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंना का डावललं जात आहे? हा माझा मंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्या ह्या शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंची अर्थ हक आहे की आम्हाला न्याय मिळावा, आणि पुरस्कार खेळाडू ह्या पुरस्काराचा सन्मान ठेवला जावा, ज्या यांनी आम्हाला सन्मानित केलं जातं त्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रामध्ये मान मिळावा आणि आम्हाला रोजगार मिळावा, हीच आमची मंत्री महोदयांना विनंती आहे। क्रिकेटला नको तेवढं महत्त्व दिलं जात आहे आणि इतर खेळांना डावललं जाते। सर, आमचं एकच म्हणणं आहे की ऑलिम्पिकमध्ये अजूनही क्रिकेट नाही आहे। आम्ही क्रिकेटबद्दल बोलत नाही, आणि तो खेळ त्या खेळाच्या ठिकाणी आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याची स्वायत्त संस्था BCCI आहे, आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांची ती शक्ती आहे। आमचं हे मागणी आहे की आमच्या जर 2036ची तुम्ही घोषणा केली आहे मिशन ऑलिम्पिकची, तर त्या ठिकाणी क्रिकेटप्रमाणेच आम्हालाही त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं, जेणेकरून जे आता आम्ही योजनेचं तुम्हाला सांगितलं ह्या फार छोट्या आहेत, तुम्ही वाढू शकता। त्यामुळं आम्हाला एवढीच मागणी की ह्या तरी आता या आंदोलनाच्या माध्यमातून का होईना आपण मान्य कराव्या। आम्ही 2036चं कमिटमेंट करतो आहे कोच म्हणून की तुम्हाला 100% भारताला ऑलिम्पिक मिळेल, आम्ही देऊ, जर आमच्या ह्या मागण्या तुम्ही मान्य करा। आम्ही ती मागणी यापूर्वी पण केलेली आहे, आणि आताही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्याच आता क्रीडा खात्याच्या क्रीडा मंत्री आहेत, आणि त्या एक महिला क्रीडा मंत्री आहेत सध्या आमच्यासाठी। त्यामुळं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जवळपास 60% मागण्या तर महिलांसाठीच आहेत। त्यामुळं पहिली मागणी जर त्यांनी आमची व्यवस्थितरित्या त्यांनी आम्हाला समजून घेतलं, विचाराधीन केलं, तर 100%
त्याही काही क्रीडापेक्षा कमी होणार नाही. म्हणून आम्हाला मंत्र्यांचा सध्या एवढीच मागणी की त्यांनी आम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्या. खेळाडू घडवतो. उशू म्हणून गेम आहे, त्यामध्ये मी राष्ट्रीय प्रशिक्षक आहे आणि महिलांसाठी तो खेळ एकदम महत्त्वाचा आहे. कारण की बेटी बचाव बेटी पढाओ हे जे भारत सरकारची योजना आहे त्या योजनेतील तो खेळ आहे. आणि आत्मरक्षण करणं आम्ही आमच्या मुलींना, ज्या महिला आहेत त्यांना शिकवतो, शिबिरं घेतो